नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय तानाजी धरणे यांची आत्मकथनपर हेलपाटा ही कादंबरी आणि आज भाग 5. एक आठवण. मी काही दिवस बाईबरोबर रानात जायचो. दिवसभर नुसता बाईच्या मागे मागे फिरायचो. काही लोक नावं ठेवायची, नाकं मुरडायची. तसा मग मी घरी राहायला लागलो. पतंग बनवायचो. मला पतंग उडवायची खूप आवड होती. उडणाऱ्या पतंगाकडे तासनतास पाहत बसायचो. त्यात माझा वेळ कसा जायचा समजत नसे. एखादा पतंग उडवताना तुटला तर तो दूर उसात जाऊन पडायचा. घोराळावर खूप माणसं असायची. ऊस वाहून नेण्यासाठी आणि चरख्यात गाळण्यासाठी 5-6 गडी असायचे. 3 चुलांगणासाठी. त्यावर वेगवेगळे लोक नेमलेलं जाळवं असायचं. रस स्वच्छ करण्यासाठी बेंडीच्या झाडाचा चोथा करून त्यापासून घट्ट चिकट रस करून तो कढईत टाकण्यासाठी एक माणूस असायचा. गुळ भरण्यासाठी भाऊ होते. गुळ तयार करण्यासाठी एक तांत्रिक माहितगार होता. त्याला गुळव्या म्हणायचे. सर्वांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक मुकादम असायचा. घोराळाचा सगळा हिशोब मुकादमाकडे असायचा. सर्वांची हजेरी लावणे, घोराळाची सगळी व्यवस्था करणे ही कामं तो करत असे. ऊस शेतातून वाहून आणण्यासाठी बैलगाड्या होत्या, तसंच वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टरची पण मदत घेतली जायची. घोराळात काही बिघाड झाला तर फिटर असायचा. गुळ भरण्यासाठी भाऊ होते. भाऊंच्या बरोबर काम करण्यासाठी एक गुळव्या होता. नाव आठवत नाही, पण सोलापूर भागातले होते. त्यांना एक मुलगा होता. त्याचं नाव रामदास. रामदास 3रीला होता. तो नियमित शाळेत जायचा. अभ्यासातही हुशार होता. त्याची आणि माझी मैत्री झाली. त्याचं पाहून पाहून मी पेन्सिलनं छोटी छोटी चित्र काढायला लागलो. तो वहीवर पैशाचा शिक्का ठेवून त्यावर पेन्सिलनं गिरवायचा तर कागदावर हुबेहूब पैसे निघायचे. मला त्याचं आकर्षण वाटायचं. त्याला सुट्टी असली की मी दिवसभर त्याच्याबरोबर राहायला लागलो. त्यांनीच मला शाळेत नेलं. त्याच्याकडे कधी कधी झोपायला जायचो. त्याचे वडील त्याचा खूप रागराग करायचे. का ते समजत नव्हतं. शेवटी रामदासनं सांगितलं की ते त्याचे खरे बाबा नाहीत, सावत्र बाबा आहेत. त्याच्या आईने यांच्याबरोबर दुसरं लग्न केलं होतं. पहिल्या नवऱ्यापासूनचा हा रामदास. मला त्याची खूप सहानुभूती वाटायची. पुढे 2 वर्ष तरी मी रामदासच्या बरोबर होतो. त्यांनीच मला पहिल्यांदा शाळेत नेलं, शाळेची गोडी लावली. पुढे 2 वर्षांनी गुळव्यानं वाण्याचं गुऱ्हाळ सोडलं आणि त्याची आणि माझी जोडी फुटली. मागे वळून बघताना वाटतं की आता तो रामदास कुठे असेल, किती शिकला असेल, काय करत असेल. कारण तोच माझा खरा शैक्षणिक गुरु होता. कदाचित त्यांनी मला शाळेत नेलं नसतं तर माझी शाळा कधीच झाली नसती. माधवनगरची शाळा म्हणजे बिना भिंतीची शाळा. गुरुजींना बसायला खुर्ची सुद्धा नव्हती. गुरुजी पोत्यावर बसायचे. एकदा वाण्याच्या गोठ्यात शाळा भरली होती. शेजारी गुरांचा गोठा होता. काही दिवस तिथे शाळा भरली. मग तिथेही अडचणी आल्या. मग प्रभू शिंदे यांच्या घराच्या मागे पाण्याच्या पाटाजवळ कुबावळीच्या झाडाखाली शाळा सुरू झाली. 1 वर्ष असाच शाळेत गेलो. गुरुजी आधेमध्ये कोणाला घेत नव्हते. आंबळ्याहून दाखला आणा म्हणायचे. दाखला काही आणला नाही. मी शाळेत जाऊन सुद्धा माझा निकाल लागला नाही. माझं सोन्यासारखं वर्ष फुकट गेलं. ही आयुष्यातली पहिली चूक झाली आणि ती पुढे आयुष्यभर छळत राहिली. त्या वर्षी शाळेत नाव नव्हतं तरी मी शाळेत जायचो. शाळेला इमारत नव्हती. शंकराप्पांनी नवीन 2 खोल्यांचं काम चालू केलं होतं. ते पूर्ण होईपर्यंत आमची भटकी शाळा होती. शाळेला एकच शिक्षक होते, डुबे गुरुजी. ते टेळेवाडीवरनं सायकलनं यायचे. शाळेला फळा वगैरे काही नव्हतं, म्हणजे भौतिक सुविधा काही नव्हत्या. पण आहे त्या साधन सामुग्रीत गुरुजी छान शिकवायचे. पाढे, कविता, धडे मन लावून शिकवायचे. हळूहळू मलाही बाराखडी जमायला लागली. भाऊ थोडं थोडं शिकवायचे. त्यामुळे मी शाळेत पटापटा उत्तरं द्यायचो. मग सगळी मुलं माझ्याकडे बघायची.
मग अजून भारी वाटायचं. आणि मग मी मन लावून गुरुजींनी दिलेला अभ्यास पूर्ण करून दाखवायचो. त्यामुळे गुरुजींचं माझ्याबद्दल चांगलं मत झालं. सोबत रामदास होताच, तो आता 4थीला गेला होता. नवीन वर्षात पुन्हा शाळा चालू झाली. भाऊंनी माझं नाव शाळेत घातलं. हजेरीत नाव यायला लागलं. तसा मी अधिक जोमानं अभ्यास करायला लागलो. मागच्या वर्षी थोडाफार अभ्यास झाला होता, अक्षर ओळख झाली होती. त्यामुळे मी पूर्ण क्षमतेनं अभ्यास करत होतो. अल्पावधीतच मी पहिली वर्गात सगळ्यात टॉप यायला लागलो. 1ली ते 4थीचे वर्ग एकत्र जमिनीवर बसायचे. हळूहळू मी सगळ्या मुलांना परिचित झालो. शाळेची इतकी गोडी लागली की शाळा आणि अभ्यास जीवनाचा अविभाज्य घटक झाले. मी नियमित शाळा करायला लागलो. हस्ताक्षर सुधारायला लागलो. मला आठवतंय, 1लीत असताना गुरुजींनी एक हस्ताक्षर स्पर्धा ठेवली होती. त्यामध्ये आम्हाला रोज 10 ओळी शुद्ध लेखन लिहून आणावं लागायचं. आम्ही 2 महिने नियमित शुद्ध लेखन लिहून गुरुजींना दाखवायला लागलो. प्रार्थना झाली की आम्ही गुरुजींकडनं शुद्ध लेखन वही तपासून घ्यायचो. गुरुजी 10 पैकी मार्क्स द्यायचे. कधी कधी 9, 8 तर 10 पैकी 10 मार्क पडल्यावर आकाश ठेंगणं व्हायचं. खूप आनंद व्हायचा. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला कोणी शाबासकी दिली तर तेव्हा होणारा आनंद काही वेगळाच असतो. त्याचं वर्णन शब्दात केवळ अशक्य. असेच 2 महिने पूर्ण झाले. गुरुजींनी ठरल्याप्रमाणे सगळ्यांच्या वहीवरनं मार्कांची बेरीज केली. आश्चर्यच होतं, माझा चक्क वर्गात पहिला नंबर आला होता. गुरुजींनी पहिल्या 3 नंबरसाठी पेन बक्षीस दिले. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्या बालवयात मी खूप खुश झालो. हळूहळू माझं गुऱ्हाळावर नाव व्हायला लागलं, कारण माझे बाबा तर मोलमजुरी करणारे होते. शाळेत सगळी धनदांडग्यांची मुलं होती आणि काही प्रमाणात शेतमजुरांची होती. पण आपल्या अभ्यासामुळे भाऊंना गुऱ्हाळावर सर्व वेगळ्या नजरेनं बघतात हे ऐकून मला खूप भारावल्यासारखं व्हायचं. असा अभ्यासाचा सपाटा लावला की मी पुन्हा कधी मागे वळून पाहिलंच नाही. प्रकाश शेठ भेटल्यावर आजही म्हणतात की तानाजी, मला अजून आठवतंय, तुझ्या खोपटात लाईट नसायची तर तू गुऱ्हाळाच्या बल्ब खाली तासनतास अभ्यास करायचास. पुढे जाऊन आंबळेकरांचं नाव नक्की काढणार. त्यांचे शब्द आजही मनात घर करू नये. पुढे वार्षिक परीक्षा झाली. साहजिकच माझा पहिला नंबर आला. गुऱ्हाळावर नाव झालं आणि मी छोटा आंबळ्या म्हणून परिचित झालो. उन्हाळ्याची सुट्टी लागली. आता काय करायचं तर मी आणि हरिभाऊ माने यांनी भरत खळदे यांच्याकडे काम बघितलं. ते नुकतेच 10वी पास होऊन शेती करायला लागले होते. त्यांची शेती मोठी होती. मुळा मोठ्या नदीपासून सुरू व्हायची. ती अगदी माधवनगरच्या सरकारी लिफ्टपाशी यायची. मध्ये कोणीच नव्हतं. पट्टी एवढी मोठी होती, 2-3 किलोमीटरचा पट्टा होता. आम्ही दोघे रोज संध्याकाळी 5 वाजता त्यांचा लसूर्ण घास कापायला जायचो. दोघे मिळून 4-5 वाफे कापायचो. त्याचे आम्हाला दोघांना रोज 2-2 रुपये हजेरी मिळायची. कापलेला घास त्यांच्या गुरांना घालायचो. तांबडी, भुरी आणि काळी गाई होत्या. अजून दिसतात नजरेसमोर. खायला चांगलं होतं. उसाची वाडी, खुरपणीचे सेलके गवत, झालं तर मका आणि कडवळ असायचं. संध्याकाळी ताजा घास. पुन्हा रात्री दुधाची धार काढताना सरकी किंवा शेंगदाणा पेंडीचा रती बसायचा. एवढं सगळं खात असल्यामुळे गाया एकदम तयार असायच्या. खायला टाकताना मुसमुस करायच्या. मला वाटायचं आपल्या पण गावरान खिल्लार गायी आहेत, पण त्यांना हे सगळं कधी मिळत नाही. नुसतं वाड्याचं पाचट. या गायी किती भाग्यवान आहेत. चांगला धनी मिळायला नशीब लागतं हे प्राण्यांना सुद्धा लागू आहे. असंच भारत खळदे यांनी शेतावर घर आणि दुकानाचं बांधकाम काढलं. काम पूर्ण होत आलं. प्लॅस्टर चालू असताना त्यांना रंगीबेरंगी गारगोट्या हव्या होत्या. भारत खळदेंनी हरी आणि मला सांगितलं, नदीवरनं गारगोट्या आणा, प्रत्येक घमेल्याचे 2 रुपये देईन. रविवार उजाडला. सुट्टी असल्यानं गोणी आणि घमेल्या घेऊन आम्ही दोघं नदीवर गेलो. छोटी 2-3 घमेली गोणीत भरली. डोक्यावर घेऊन 3 किलोमीटर खळदे यांच्या शेतावरच्या घरी आलो. ती गारगोटी एवढी जड होती की आम्ही दोघंही घामाघूम झालो. अंगातनं घामाच्या धारा वाहत होत्या. डोक्याला एवढी थाळ आली की आम्हाला आईचं दूध आठवायला लागलं. एकच खेप केली, पुन्हा गारगोटीचं नाव नाही घेतलं. दुसरीला असताना शाळेचे 2 नवीन रूम तयार झाले होते. एक दिवशी शंकर अंपांच्या हस्ते नारळ फोडून शाळेचं उद्घाटन झालं. 2 मोठ्या रूम होत्या. पत्र्याची शाळा होती.
रूमला प्लास्टर नव्हतं, खाली लादी नव्हती. दर शनिवारी 10 वाजता शाळा शेणानं सारवावी लागत होती. सगळे शेण घेऊन यायचे, शाळा सारवायचे. शाळेच्या रूम खालून पाण्याचा पाट गेला होता. शनिवारी मुलं शेण आणून दोन्ही रूम आणि पटांगण शेणानं छान सारवून घ्यायचो. हळूहळू पावसाळ्यात पटांगणात कडेकडेनं गुलमोहराची झाडं लावली. उन्हाळ्यात छान लाल फुलं यायची, तशी शाळा एकदम टवटवीत दिसायची. 3रीला असताना नवीनच बधेबाई शाळेवर हजर झाल्या. त्या नव्या विचाराच्या होत्या, त्यामुळे 3री 4थी एकदम भारी गेली. बाई रोज वेगवेगळ्या प्रार्थना घ्यायच्या, शिवाय कवितांना वेगवेगळ्या चाली लावायच्या. डुबे गुरुजी आणि बधे मॅडम यांनी आमच्या शाळेचा आणि पर्यायानं शिक्षणाचा पाया भक्कम केला, इतका की मी इतिहासात राहू केंद्रात 98 मार्क पडून केंद्रात प्रथम आलो होतो. 1984 साल उजाडलं. आम्ही सर्वजण वाण्याच्या घोराळावरच राहू माधवनगरला राहत होतो. रखरखणारा उन्हाळा संपून पावसाळा सुरू झालेला होता. जास्त पाऊस लागला तर घोराळ 4-4 दिवस बंद राहायचं. आषाढ महिना संपून श्रावणाचं आगमन झालं होतं. पावसाळ्यात खूप पाऊस पडला तर सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरायचं. गुराढोरांना चारा सुद्धा आणता येत नव्हता. अशातच मंगलताईचं लग्न करायचं हे भाऊंच्या डोक्यात होतं. दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं की देव बार उडवून असं भाऊंनी मनोमन ठाणलं होतं. पैसा तर एक जवळ नव्हता. वाण्याकडून उचल घ्यायची म्हटलं तर वाणी उचल द्यायचे 1000. ती फेडायला पुढे वर्ष जायचं. उचल काही फिटत नसे, पुन्हा कर्जाचा बोजा अंगावर राहायचा तो राहायचा. उचल आणण्यासाठी बापूशेठ भाऊंना गावात बोलवायचे. गावात गेले की नंतर हिशोब करू म्हणायचे. असे 1000 रुपये देण्यासाठी किमान महिनाभर भाऊंना फेऱ्या मारायला लावायचे. एक पै गणिक भाऊ अनवाणी फेऱ्या मारायचे. 1000 रुपयांसाठी पै गणिक हेलपाटा मारताना मी भाऊंना बघितलंय, कारण भाऊंच्या पायात चप्पल कधी नसायची. दोन्ही पायात असंख्य कुरपं सोबत घेऊन ते चालायचे. असंख्य कुरपांनी त्यांचा पाय गच्च भरला होता. कधी कधी कुरपं खूप दुखायची, पण भाऊ काही बोलत नसत. असंख्य वेदना सहन करायचे, पण कधी कुणाला काही बोलायचे नाहीत. त्यांना अनेकदा कुरपं ब्लेडनं कापताना पाहिलंय मी. त्या कुरपातनं रक्त वाहताना पाहिलंय, पण एका शब्दाने कुरकुर करतील तर ते भाऊ कसले. तेव्हा भाऊंनी आपल्याकडे असणारे बैल, हिरा आणि हेनाळ्या विकण्याचा निर्णय घेतला. यवतचा गुरांचा बाजार शुक्रवारचा असायचा. त्या पंचक्रोशीतला तो मोठा बैल बाजार होता. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी पहाटे पहाटे भाऊ बाई उठले. बाईनं 4 भाकरी, बेसन, हिरव्या मिरचीचा खरडा घेतला. सोबत मंगलताई पण होती. भाऊंना बैल खूप आवडायची. मोठ्या मेहनतीनं बैल घेऊन गावी शेती करण्याचं स्वप्न भाऊंनी पाहिलं होतं. पण दुष्काळामुळे त्या स्वप्नाची राख रांगोळी झाली होती. गावाकडे राहून एक कटू अनुभव भाऊंनी घेतला होता. ते दिवस आठवले तरी भाऊ फार खिन्न व्हायचे. बैल विकले तर पुन्हा बैल होणार नाहीत याची बाबांना कल्पना होती, पण ताईचं लग्न सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. भाऊंचा नाईलाज झाला. जड अंतःकरणानं भाऊंनी बैल सोडले आणि ते बाजाराच्या दिशेने निघालं. सोबत बाई, मंगलताई होती. मी आणि कुसुम घरीच थांबलो होतो. अण्णा कुलांच्या मळ्यात कामाला होते. बाजाराला जाताना मुळामुठा नदीला कमी पाणी होतं. ते सहज पाण्यातनं निघूनही गेले. सकाळी 11 नंतर बाजार रंगात आला. व्यापारी यायचे, बैलांची किंमत करायचे, खूप पाडून मागायचे. कसाई यायचे, किंमत जरा जास्त सांगायचे. पण भाऊंना कसायांना बैल द्यायची नव्हती, कारण कसाई कत्तलखान्यावर बैल न्यायचे. भाऊ म्हणायचे, दावणीवर मेली तरी चालतील, पण कापायला देणार नाही. भाऊ हाडाचे शेतकरी होते. त्यांनी कधीच बैलांना आसूड मारला नाही. शेवटी दुपारी एक शेतकरी बैलांचा सौदा करायला आला. त्याला एकच बैल घ्यायचा होता. हिनाळ्या, उंच, धिप्पाड आणि आकर्षक असल्यामुळे खपला. किंमत काय आत्ता आठवत नाही. भाऊंनी पैसे घेतले, बैल सोडला आणि हिरासाठी गिराईका बघायला लागले. पावसाळी दिवस होते. आकाशात प्रचंड ढग दाटून आले. जोरात वारा सुटला. विजांचा कडकडाट सुरू झाला आणि क्षणार्धात प्रचंड जोराचा पाऊस सुरू झाला. कोणाला काही कळेना.
अख्ख्या बाजाराची दाणादाण उडाली. त्यांनी तिथेच कुठेतरी वळचणीला आसरा घेतला आणि निभावून नेलं. 2 तासांनी पावसाचा जोर कमी झाला. आता बाजार पार फुटला होता. पावसामुळे माणसं परागंदा झाली होती. अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालं होतं. भाजीपाल्याचा पार शेणकोट झाला होता. कपाळाला हात लावून लोक बसले होते. पावसाच्या भीतीनं गिऱ्हाईकं बाजारातनं निघून गेली होती. नाईलाजानं उभ्या उभ्या त्यांनी भाकरीचे 2 तुकडे खाल्ले आणि थोडासा बाजार घेऊन घराच्या दिशेनं निघाले. दिवसभर वरती पुण्यात भरपूर पाऊस झाल्यामुळे मुळामुठा नदीला पाणी प्रचंड वाहत होतं. नावा चालू झाल्या होत्या. होडीजवळ बाई, भाऊ आणि ताई आली. होडी पूर्ण भरली होती, त्यामुळे होडीत बाई आणि ताई कशाबशा बसल्या. भाऊंना चढता येईना, कारण गर्दी खूप होती. शिवाय बैल होडीला आणून बांधायचा होता. त्यामुळे होडीवाला म्हणाला, पुढच्या फेरीला नेतो. त्यामुळे भाऊ मागे सरकले आणि होडी पुराच्या पाण्याला कापत निघाली. नदीला गढूळ पाणी आलं होतं. पाणवनस्पतीचे गड्डे पाण्याबरोबर वाहत होते. देवाचं नाव घेत घेत होडी अलीकडच्या किनाऱ्यावर आली. परंतु रात्र होऊ लागल्यानं आणि पलीकडे जाण्यासाठी कोणीच नसल्यानं नावाड्यानं होडी पलीकडे नेलीच नाही. अंधार पडला होता. घरच्या ओढीनं बाई आणि ताई घरी गुऱ्हाळावर आल्या. आम्ही भाऊंची वाट बघायला लागलो. रात्र वाढत होती. आभाळात प्रचंड विजा चमकत होत्या. पावसाचा कहर सुरूच होता. आम्हाला कोणाला जेवण जाईना. सारखा भाऊंचा चेहरा नजरेसमोर यायला लागला. कारण भाऊ जिथे बसले होते त्याच्या एका बाजूला अकराळ विक्राळ रूप धारण केलेली नदी होती आणि दुसऱ्या बाजूला उंडवडीची पुई होती. नदीचं पाणी, पुईचं पाणी वाढत होतं. रात्र काळीकुट्ट होती. डोळ्यात बोट गेलं तरी दिसत नव्हतं. भाऊंची फार पंचायत झाली. पुईचं पाणी वाढल्यामुळे उंडवडीकडे जाणारा मार्ग बंद झाला. होडीवाल्याची प्रतीक्षा संपली होती. पाणी वाढल्यामुळे आणि अंधार पडल्यामुळे त्यांनी आधीच पलायन केलं होतं. भाऊ आसमानी संकटात सापडले होते. भाऊंनी हिरा बैलाला एका बाभळीच्या झुडपाला बांधलं. वरती एका कुबाबळीच्या खोडाजवळ बसले. अंगावर काही नव्हतं. डोक्यावर पटका होता, तो कधीच ओला चिंब झाला होता. अंगातली सगळी कापडं भिजल्यामुळे हुडहुडी भरली होती. पाऊस रात्रभर येतच होता. थांबण्याचं नाव घेत नव्हता. थंडगार वारा अंगाला झोंबत होता. पाणी रात्रभर वाढत होतं. तसे तसे भाऊ थोडं मागे मागे सरकत होते. पण नदीचं कुऱ्हाण घनदाट होतं. अनेक श्वापदांचा वावर होता. पावसाच्या पाण्यात अनेक जनावरं वाहून येत होती. पाऊस उघडायचं नावच घेत नव्हता. रात्रभर भाऊ नदी किनारी बिना अन्न पाण्याचे कुडकुडत होते. आम्हालाही रात्रभर डोळा लागला नाही. कुणी काही खाल्लंही नाही. बाई रात्रभर देवाचं नाव घेत होती. प्रत्येक देवाला नवस बोलून झाला होता. त्या रात्री भाऊंनी खूप अनुभवलं होतं. जगणं म्हणजे काय असतं, संकट कशी असतात, प्रत्येकावर प्रसंग कसा येतो, काळजी म्हणजे काय, या सगळ्याचा अनुभव त्या रात्रीनी दिला. प्रचंड गारवा, थंड हवा, रात्रभर अंगावर घेतलेला पाऊस, मनात सतत भीतीचं वादळ. जास्त पूर आला तर आपलं काही खरं नाही. ही क्षणाक्षणाला वाटणारी धास्ती, त्यामुळे भाऊवर मानसिक शारीरिक परिणाम झाला. भाऊंच्या कानाच्या पडद्यांना इजा झाली आणि मग तिथून पुढे भाऊंना कमी ऐकू यायला लागलं. हळूहळू पहाड झाली. झुंजूमुंजू होऊन अंधूक दिसायला लागलं. भाऊंनी खाली नजर टाकली. अर्धवट तुटलेले दावे दिसले. थोडा वेळ भाऊंना काही सुचेना. बैल नजरेआड झाला होता. त्याला बांधलेली रस्सी पाण्यावर तरंगत होती. ते बघून भाऊ भानावर झाले. नदीच्या पुरानं आपला बैल गिळंकृत केला हे त्यांच्या लक्षात आलं. बैल बांधलेलं झुडूप पुराच्या पाण्यानं वेढलेलं होतं. पुरात वाहून आलेली लक्तरं, जुनी कापडं, प्लॅस्टिकच्या पिशव्या यांनी झुडपाचा ताबा घेतला होता. पूर ओसरला होता, पण त्याचं अस्तित्व दोन्ही किनाऱ्यावर दिसत होतं. सकाळ झाली. 10 वाजता नावाडी आला. माणसांची ये जा सुरू झाली.
होडी अलीकडच्या किनारी आली. बैल दिसत नव्हता. नावाड्यानं जे ओळखायचं होतं ते ओळखलं. जाऊ द्या गाववाले, जीव वाचला ही मेहरबानी, असं म्हणून त्यांनी भाऊंना होडीत बसवलं. होडी अलीकडच्या किनारी आली. आपण येणार या विश्वासावर हा ग्रहस्थ रात्रभर पुराच्या पाण्याशी संघर्ष करत राहिला, याचं शल्य नावाड्याच्या चेहऱ्यावर दिसतच होतं. भाऊंनी खूप त्रास सहन केला होता. त्याचं वर्णन केवळ शब्दात करणं कठीण आहे. प्रत्येक बाप कुटुंबासाठी एवढ्या खस्ता खात असतो की पोरानं आपल्या चामडीचे जोडे करून बापाला घालायला दिले तरी बापाचं ऋण फिटणार नाही. सकाळी भाऊ गुऱ्हाळावर आले. घरी आल्यावर घडलेला प्रसंग भाऊंनी सांगितला, पण तेव्हापासनं भाऊंना कमी ऐकू यायला लागलं. मी दुसरीत होतो. अभ्यासात चांगला असल्यामुळे वर्गात पहिला नंबर यायचा. एकही दिवस मी शाळा बुडवत नव्हतो. शाळा बुडवायचं म्हटलं की माझ्या जीवावर यायचं. घरात मंगलताईच्या लग्नाचा विषय चालू होता. आधी ताईचं लग्न कमल आत्याच्या बाजीराव दाजींबरोबर ठरणार होतं, पण त्यांची रास जुळली नाही म्हणून शिंगाडवाडीच्या बायडा आत्याच्या धाकट्या पोराला म्हणजेच निळू दाजींना द्यायची ठरली. शेवंताबाई आधीच धिगू दाजींना दिली होती, त्यामुळे दोघी बहिणी सख्या जावा होणार होत्या. मित्रांनो, हा 5वा भाग इथेच संपला. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.